गणपती बाप्पा मोरया। हा पहिला वर्ष आहे आमच्या घरी गणपती बसलेले आहेत। त्याच्या पहिले माझे सासू सासऱ्यांकडे गणपती बसतात, पण चला म्हटलं आपण आपल्या घरी गणपती बसूया। तर आज मी स्पेशल रसमलाई फ्लेवरचे मोदक केलेले आहेत आणि त्यासाठी मी 1 वाटी साखर आणि थोडेसे वेलची घेतलेली आहे आणि ती आपल्याला मिक्सरमधून पूर्ण बारीक पेस्ट करायची आहे त्याची। आणि त्यामध्ये 200 ग्रॅम मी पनीर घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगते की ह्या 200 ग्रॅम पनीरमध्ये आपण 21 मोदक करू शकतो। इतकं जास्त ते फायद्याचं ठरतं आपल्यासाठी। आणि त्यामध्ये मी 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकलं आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। आणि नॉनस्टिक तवा माझ्याकडे नाही आहे म्हणून मी काय केलं, थोडंसं तूप घेतलं, 1 चमचा तूप गरम केलं आणि मग गॅस बंद करून त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि जे काही मिश्रण आपण बारीक केलेलं होतं ना ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि हे रसमलाई फ्लेवरचे आहेत म्हटल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी मलाई टाकावी लागणार आहे, म्हणून मी दुधावरची साय त्याच्यामध्ये टाकली आहे, आपली घरची दुधावरची साय। आणि हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून आपल्याला बिना गॅसचं हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठी वगैरे त्याच्यामध्ये राहायला नको। आणि त्यामध्ये फ्लेवरसाठी आपल्याला दूध पावडर, मिल्क पावडर टाकायची आहे त्याच्यामध्ये। तर मी त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 2 पाऊच किंवा तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकू शकता। आणि ते सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला, चांगलं एकजीव करायचं आणि मग त्यानंतर आपल्याला तो गॅस पेटवायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये लम्प्स येणार नाहीत, गाठी येणार नाहीत असं। तर आणि मग त्याच्यानंतर हे सगळं एकत्र झाल्यावर ते जेव्हा घट्ट होतं त्याच्यामध्ये मी टाकले 1 चम्मच रसमलाई इसेन्स। माझ्याकडे केसर नव्हतं म्हणून मी रसमलाई इसेन्स टाकलेला आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून तो एक छान फ्लेवर आणि एक छान मस्त सुगंध येईल त्याचा। आणि फूड कलर टाकते मी त्यामध्ये। फूड कलर पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असला तर टाका, नसेल टाकायचं तर नका टाकू, पण मला एक लुक पाहिजे होता म्हणून मी त्याच्यामध्ये तो कलर टाकलेला आहे। आणि तुम्ही बघा इतका छान कलर आलेला आहे, असं वाटतं की नाही रसमलाई केक सारखाच एकदम फर्स्ट क्लास। तर हे सगळं मिश्रण आपल्याला एकदम असं घट्ट होईपर्यंत आहे ना आपल्याला हलवून घ्यायचं आहे, खाली लागलं नाही पाहिजे। आता तुमच्याकडे जर नॉनस्टिक असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी कंटिन्युअसली त्याला हलवते आणि एकत्र मिक्स करते। नंतर ते आपल्याला गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याचे मोदक करायचे आहेत। तर हे बघा किती छान मिश्रण झालेलं आहे आणि हे बघून तुम्हाला वाटणार नाही याच्यापासून 21 मोदक होतील, पण खरंच याच्यापासून 21 मोदक होणार आहेत। आणि हे मी जरा थंड करायला ठेवलं, एका प्लेटमध्ये काढून ठेवलं आहे मी, जेणेकरून ते व्यवस्थित थंड होईल, कारण लगेच नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून म्हटलं चला फटफट करूयात। आणि तोपर्यंत जो काही मी पसारा केलेला होता किचन ओट्यावर, असं एखादं नवीन गोष्ट करायची असल्यावर कसं एकदम पसारा होतो आणि तो पसारा झाला ना तरी आपल्याला काही वाटत नाही, कारण आपल्या घरी बाप्पा आलेले असतात आणि आपल्याला खूप काही त्याच्यासाठी करायचं असतं। एक वेगळीच एक्साइटमेंट असते नाही का, तुम्हालाही असेल, मला तर खूप जास्त आहे, कारण आमचं पहिला वर्ष आहे गणपतीचं। मागच्या वर्षी आम्हाला खूप जास्त देवने त्रास दिला होता, आपल्याकडे गाभरं गणपती नाही, आणि म्हणून म्हटलं चला ठीक आहे आपण पण यावर्षी गणपती बसूयात। तर मी फटाफट सगळे भांडी वगैरे घासून घेतले आणि इकडे त्याचं चालू होतं, कधी करणार आहेस तू, कधी करणार आहेस, आणि मग त्याला मध्ये मध्ये उत्तरं देत माझं काम करणं चालू होतं। आणि आता मी हे थंड झालेलं आहे बऱ्यापैकी, छान होतं ते 5-1 मिनटामध्ये थंड। आणि थोडंसं मी त्याला तुपाचा हात लावला आहे जेणेकरून ते चिटकायला नको म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडे छोटे छोटे गोळे करून त्याच्यामध्ये टाकून आपलं मस्त छानपैकी मोदक बनवून घ्यायचे आहेत। तर तुमची पण एखादी छानशी रेसिपी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी उद्या ही रेसिपी नक्की ट्राय करेल। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। हा खूप प्रयत्न केलेत मी शूट करण्यासाठी। बघा किती छान मोदक आलेलं आहे, वा वा, शाबास शाबास। कोणी देत नाही ना शाबासकी, तर मग मीच देऊन घेते। आणि ह्यांचं चाललंय मध्ये मध्ये चिडवायचं काम मला। तर चला बाय, भेटूया नेक्स्ट एपिसोड।